आम्हाला आनंदच वाटतोय। त्यावेळेला कदाचित थोडंसं दुःख वाटत होतं, परंतु ती परिस्थिती हाताळून नेली आपण सर्वांनीच आणि त्याचा आपण पाहिलं की त्याचं फळ पण चांगलं मिळालं। चांगल्या पदाधिकाऱ्यांनी ते निवडून आले आणि असं म्हटलं जातं की जो माणूस सत्तेमध्ये असतो, वारंवार सत्तेमध्ये असता त्याला विरोध वाढत जातो। आता 3 टर्म झाल्यानंतर असे अपेक्षित होतं, परंतु तुम्ही नंतर पाहिलं की हळूहळू त्या सर्व गोष्टी निवडल्या गेल्या आणि ते चांगल्या मताने निवडून आले। त्यामुळे आता मागच्या त्या कटू अनुभवाकडे जाण्यामध्ये काय अर्थ नाही। आपण गोडवा आहे, आता गोडवा पसरायचा आहे। आपल्या सर्वांना ज्ञातच आहे की या शहराचा एकंदरीत विकास होत असताना कोणीही सांगू शकतं की केवळ दादा आणि दादामुळे त्या शहराचा सर्वांगीण विकास झालेला आहे। आता ही गोष्ट वेगळी आहे की जी मंडळी पूर्वी इकडे होती ती तिकडे गेली, तिकडचे इकडे आले। आता सध्याचा वारा तसा आहे, पण त्या अनुषंगाने हे काही बदल जे झालेत किंवा होत आहे, आता जे आहे ते तुमच्या समोरच आहे, त्यामध्ये काय लपवण्यासारखं काय नाही आहे। पण जी मंडळी आता दुसरीकडे जाऊन पण मोठी झाली आहेत, एकेकाळी इथं दादांबरोबर होते, दादांच्याच सहकार्याने मोठी झालेली मंडळी आहेत आणि आज सर्व एकत्र असताना एका छताखाली, एका छत्रीखाली सर्वजण आहेत। त्यामुळे मला वाटतं की आता बाकीचे हेवे दावे बाजूला ठेवून सर्व करून आपण या शहराला जास्तीत जास्त निधी केंद्राच्या मार्फत कसा आणता येईल, राज्याच्या तर्फे कशी जास्त निधी इथं आणता येईल आणि या शहराचा कायापालट होण्याच्या अनुषंगाने काय प्रयत्न करता येतील। सर्व शहरातील नागरिकांच्या वतीने नागरिक सत्कार आहे आणि सर्व पक्षीय सत्कार आहे। त्यामुळे त्या ठिकाणी सर्व पक्षाचे सर्व मान्यवर तिथे उपस्थित असणार आहेत आणि त्यांना विशेष करून आम्ही राष्ट्रवादी पक्षाकडनं त्यांना सर्वांना पाचारण केलेलं आहे, सगळ्यांना बोलवलं आहे। निश्चितच प्रयत्न करणार ना, कारण आता मी आधी सांगितल्याप्रमाणे हा संबंध शहराला अभिमान वाटावा असं पद्धतीचं पद आज अण्णांना मिळालेलं आहे आणि निश्चितच हे जे पद मिळाले आहे ते महायुतीच्या माध्यमातून मिळालेलं आहे। त्यामुळे आदरणीय फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब असतील, आमचे नेते दादा असतील, या सर्वांच्याच प्रयत्नांमुळे हे महत्त्वाचं पद मिळालेलं आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आदरणीय मोदी साहेब केंद्रामध्ये आज पंतप्रधान म्हणून ते आहेत, राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि सर्व हे युती पक्षातले सर्व घटक जे आहेत हे सर्व मिळून निश्चितच शहराचा विकास होण्याच्या अनुषंगाने आम्ही सर्वांचे प्रयत्न असणार आहेत। त्यामुळे या शहरातील जे काही जटिल प्रश्न असतील त्या अण्णांना बरोबर घेऊन अण्णाच्या माध्यमातून लवकरात लवकर कसे प्रश्न सोडवता येतील हा आमच्या सर्वांचा मानसाने प्रयत्न असणार आहे। आता होईल हळूहळू, आता सुरुवात झाली म्हणायला हरकत नाही। अण्णाच्या माध्यमातून आता हा टॉस उडवला गेलेला आहे, ओपनिंग झालेलं आहे, आता पुढे संधी मिळेल अशी अपेक्षा आहे। मी आधी सांगितल्याप्रमाणे की एकंदरीत ज्या आमदारांची संख्या दादांना भेटली होती त्या तुलनेमध्ये जर आपण ॲव्हरेज पाहिलं तर खूप चांगलं आज मतदान किंवा खूप चांगल्या पद्धतीने आमदार हे ॲव्हरेज वाईज खूप निवडून आलेले आहेत। एकंदरीतच मिळालेल्या आमदारांची संख्या छोटी होती, परंतु यश मात्र त्या पद्धतीने चांगलं मिळालेलं आहे। त्यामुळे त्या नंबर्समध्ये जे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्या सीट मिळालेल्या आहेत त्या सीटच मुळात कमी असल्यामुळे दादांना संबंध राज्य सांभाळत असताना या गोष्टींना त्यांना समोर जात असताना त्यांनाही अडचण आहे। परंतु आम्हाला सर्वांना विश्वास आहे की आम्ही सर्वजण जे जुने सहकारी दादांबरोबर आहोत, आज आम्ही गेली 33 वर्ष 32-33 वर्ष झाले आम्ही दादांसोबतच आहोत, तर निश्चितच दादा या गोष्टीचा त्यांच्या मनामध्ये कुठेतरी विचार आहे, परंतु तेही बघतात की जेव्हा संधी मिळेल ते निश्चित न्याय देतील असा आमचा विश्वास आहे। म्हणजे मी आता आधीच आपल्याला सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या तुलनेमध्ये त्यांच्याकडे स्वीकृतची सदस्य जे संख्या जी आहे ती मोठी आहे, त्या तुलनेमध्ये दादांकडे जी संख्या आहे किंवा शिंदे साहेबांकडे जी संख्या आहे ती छोटी आहे आणि त्या तुलनेमध्ये राज्याचं एकंदरीत सर्व विचार करताना त्यांना थोडंसं त्यांची पण म्हणजे कसरत आहे थोडक्यात म्हणायला हरकत नाही आहे। परंतु जसं तुम्ही सांगितलं की भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने सदाशिव खाडे असतील त्यांना प्राधिकरण दिलं किंवा उमाताईंना त्यांनी विधान परिषद दिली, अमित गोरखेड त्यांनी विधान परिषद दिली, त्याच अनुषंगाने आम्ही सुद्धा दादांकडे मागणी केलेली आहे। दादांनी आम्हाला शब्द दिला आहे की पुण्या जिल्ह्याला मी न्याय दिलेला आहे, परंतु पिंपरी शहरवासियांना आजपर्यंत मी काही देऊ शकलो नाही ह्याची खंत माझ्याही मनात आहे असं दादांनी बोलून दाखवलेलं आहे आणि आम्हाला सर्वांना शब्दही त्यांनी दिला आहे की मी निश्चितच पिंपरी शहराचा विचार करेन। आता तो नंबर कधी लागतो, कोणाला लागतो हे त्यांनाच माहिती। मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की इथं बसलेल्या आमच्या सर्वांचाच म्हणजे केवळ अण्णाच असं नव्हे तर आता एक आनंदाची बाब अशी आहे की महायुतीच्या सरकारमधले सर्व घटक आहेत आणि सर्वचे सर्व आज या ठिकाणी खासदार असतील, श्रीरंगाप्पा बारणे असतील, महेशजी लांडगे असेल, शंकर जगताप असेल किंवा अण्णा बनसोडे असतील आणि उमाताई असेल, अमित गोरखे असेल, हे सर्वजण आज महायुतीचे घटक आहेत आणि या महायुतीच्या सर्वांनाच हा पाण्याचा प्रश्न तर सर्वांना भेडसावतोय। त्यामुळे प्राधान्य क्रमांकाने आम्ही सर्वजण मिळून
पहिल्यांदा जो प्रश्न तो हाती घेणार आहोत तो पाण्याचाच घेणार आहे. अण्णाला पण आमची तीच विनंती आहे, दादांना तीच विनंती आहे, फडणवीस साहेबांना पण तीच विनंती असणार आहे की पहिल्यांदा या शहराचा पाण्याची समस्या असेल, ट्रॅफिकची समस्या असेल, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या असेल किंवा गोरगरिबांना त्यांची पक्की घरं असतील, या 4-5 गोष्टींचा आमचा अजेंडा आहे आणि तोच आम्ही पूर्ण करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करणार आहोत. उद्या आदरणीय अजितदादांसमवेत शहराचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे असणार आहेत, भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष आमदार शंकर जगताप असणार आहेत, महेशजी लांडगे असणार आहेत, उमाताई खापरे असतील, अमित गोरखे असतील, अण्णा असणार आहेत आणि आमच्या पक्षातील सर्व आजी माजी जोडे पदाधिकारी आहेत. आता आपण पाहिलं की आज विलास लांडे सुद्धा ह्या ठिकाणी उपस्थित होते. आमच्यातली पण काही मंडळी जी आज थोडीशी नाराज होऊन इकडे तिकडे गेली आहेत ती सुद्धा परतीच्या मार्गावर आहेत आणि लवकरच हे सगळं स्वघरी येतील आणि आम्ही आनंदाने त्यांचा स्वीकार करू. उद्या नाही होणार आहे पण नंतर होतील.